सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस खडतर होत असून रविवारी आणखीन एक अपघात होऊन खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला तर 58 प्रवासी जखमी झाले आहेत. सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परतत होती. दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली. विहिर जळून गेल्यावर लोक मदतीसाठी धावले. दरम्यान 108 चे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलवले. चौक बाजार उद्यान सुरत येथील प्रवाशांची बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी 6च्या सुमारास वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीवर धडकून दरीत कोसळली. लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या लक्झरी बसमध्ये अंदाजे 60 प्रवासी होते. अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली. ही घटना समजताच सापुताराचे पोलीस निरीक्षक भोया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान जखमींना शामगव्हाण CHC मध्ये हलवले आहे. या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली.